वाजता चालू होईल आपण पाहतोय. जो संघ वेळेवरती उपस्थित राहणार नाही या त्या संघाला मात्र बाय दिली जाणार नाही या हा देखील या स्पर्धेचा नियम असेल. दुसरा सामना आयोजकांचा संघ असेल धामणी आणि त्यांच्या अगेन्स्ट मोदरसी. तिसरा सामना असेल गाडेश्वर बुधाजीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल केवाळा. चौथा सामना उद्याच्या दिवसामधील मोदीमाळ आणि खैरवाडी ये आणि अंतिम सामना वरोसा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल खारघर चापेवाडी. अशा रीतीनं उद्याचे लॉस आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामण्या यांचे हे शानदार पर्व आपण पाहू शकाल. आणि पहिल्या रात्रीतील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये वाजापूर त्रेडे आणि वाघेरा बी या दोन संघादरम्यान. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. विकेट किपरला चकवा दिला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कम्प्लीट केले गेले. पंच आम्हाला सांगते लाईन खराब. इट इज अ वाईड चेंडू आणि 1+1 असे मिळतील या दोन धावा. या दोन धाबीनं डावाची सुरुवात झाली गेली आपण पाहतोय. कुठे का होईना पहिला चेंडू वाईट फेकला. गोलंदाज निलेश वांगारेनं आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे प्रभावित गोलंदाजी दाखवल्या. मात्र इथून अंतिम सामन्यामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. कारण समोर वाघेरा बी संघ आपण पाहतोय त्यांचा देखील खेळ फार चांगला राहिला गेलाय. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू फेकला गेला. गुडलेन स्पॉटवरती चेंडूचे आदळणे राहिले गेले आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता पहिला चेंडू थोडंसं लाईन खराब आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त धावा 2 आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र डॉट चेंडू फेकला गेला. म्हणजे पहिला चेंडू ज्या रीतीने खराब फेकला त्याचा बॅकअप करण्याचा प्रयत्न गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. समोर फलंदाज ऑन स्ट्राईकवरती डावखुऱ्याचा अनिलला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि अपील जरूर पाहायला मिळाले. मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कारण 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवणं देखील तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आज खेळ दाखवलाय दोन्ही टीमना फार चांगला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र कमालीची गोलंदाजी आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. कौतुक करावं तेवढं कमी असेल ज्या रीतीने गोलंदाजी दाखवली जाते आपण पाहतोय. आज कुठे का होईना पूर्णपणे वर्चस्व दाखवलं गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना देखील वाजापूर त्रेडी टीमनं. कारण आज ज्या रीतीने खेळ राहिला गेला अप्रतिम आपण पाहतोय. पुढचा चेंडू कमालीचा आपण पाहतो क्लीन बॉल आणि पहिला करारा झटका वाघेरा बी टीमला. फलंदाज बाद होईल अनिल निरगुडा. अप्रतिम आपण पाहतोय ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिले गेले अप्रतिम आपण पाहतोय. कौतुक करावं तेवढे कमी असेल कारण अद्यापपर्यंत आपण पाहिलं गेल्या फक्त आणि फक्त 2 धावा लागल्या गेल्या. आपण पाहिले गेल्या विकेट अटॅकसाठी सन्मान्य राजा भस्मा बापदेव गावातील यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं केले जाईल का ज्या रीतीने गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम. कौतुक करावं तेवढे कमी असेल कारण अद्यापपर्यंत पाबर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये 5 चेंडू सफर आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 आणि 1 सफलता प्राप्त केल्या. म्हणजे अंतिम चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. ऑनर स्ट्राईकवरती नितीन गिरा इथून मात्र आक्रमण करेल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू मात्र विकेट किपरला भेट आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात आणि सिंगलच्या साने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना 4 धावा.
जोरावरती आज केलेला फार चांगला खेळ आणि त्याच्या जोरावरती आज इथपर्यंतचा प्रवास वाजापूर 3D टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑनर्स ट्रॅकवरती नितीन गिराला आपण पाहतोय. जर नितीन गिराचा विचार केला गेला ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील यापर्यंत नावावरती आम्ही पाहिलाय. मात्र इथून पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला आपण पाहतो लॉंगांचं क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न थोडीशी खराबपैकी आणि लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि या 2 धावा आपण पाहू शकाल आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 6 या अंकावरती. इथून मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. ज्या अनुषंगाने हा 3 षटकांचा सामना आपण पाहतोय कुठे का होईना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय. गोलंदाज राजेश खैर पुन्हा एकदा सज्ज होईल आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला मिड विकेटचं क्षेत्ररक्षण निलेशला आपण पाहतो कोणत्या प्रकारे चुकी नसणाऱ्या मात्र तोपर्यंत 2 धावा देखील मात्र रोखू शकत नाही. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट कारण वाघेरा टीमला देखील माहिती आहे गोलंदाजी त्यांची ताकद राहिली आहे. कारण आज आपण जर का पाहिलं गेला आजच्या रात्रीमध्ये चिरोली टीमला फक्त 32 धावा बनवू दिल्या नव्हत्या या टीमला आणि इथून या 3 षटकामध्ये जर का 20+ जरी धावसंख्या राहिल्या तरी देखील त्यांच्या समोर ते चांगलं टोटल असेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज यावेळेस मात्र विकेट किपर चेंडू खाली. पुन्हा एकदा मात्र खराब क्षेत्ररक्षण एक चूक आपल्याला मात्र भरपूर महागात पडेल. ज्या रीतीनं या सलग 3 चेंडूवरती डबल धावसंख्या बनवल्या मैदानाच्या आतमध्ये आणि अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती म्हणजे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातो आपण पाहतोय. अतिशय चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय सायब्रिजच्या माध्यमातून उत्तम दर्जाची क्लिअरिटी आणि अप्रतिम दर्जाचं आपण पाहिलं गेलं. आपल्याला घर बसल्या प्रेक्षक वर्गांना मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील स्वागत असेल. मात्र सामना देखील तेवढाच भरपूर महत्त्वाचा आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं हा चेंडू फेकला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता अद्यापर्यंत या षटकातील आपण जर का विचार केला गेला 4 चेंडू फेकलेत धावा खर्च केले 6 मात्र त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण देखील भरपूर राहिल्या आणि इथून अद्यापही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू कमालीचा फटका ऑन साईडला मात्र फटका सजवलाय मिड विकेटचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन वरून येईल तोपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये कारण नितीला देखील माहिती आहे या षटकामध्ये डबल सिंगलला प्राधान्य दिला अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला तर आक्रमण केलं जरूर जाईल. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबणं तेवढंच गरजेचं असेल कारण त्याला साथ देखील तेवढीच चांगली दिली आकेश मध्येच्या माध्यमातून. अद्यापर्यंत आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत अपयश आणि इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंचांचा फिंगर अप बिग विकेट मैदानाच्या बाहेर रनआउटचा शिकार ठरेल. धक्का क्रमांक 2 वाघेरा बी टीमला आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 12 धावा म्हणजे बॉल टू रन समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल आणि यावेळेस अंतिम षटक निश्चित स्वरूपात मयूरवरती विश्वास दाखवला जाईल का हे देखील पाहावं लागेल. अद्यापर्यंत अंतिम षटक आपण त्याच्याच माध्यमातून पाहत आलोय मात्र इथून देखील पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकांना आणि अंतिम चेंडूवरती कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबलू मध्ये आपण पाहतोय. इथून मात्र नितीन गिराला आक्रमण हवाई सफर करणं तेवढेच गरजेचं राहील ज्या रीतीनं कारण हा अंतिम षटक या अंतिम षटकामध्ये जेवढी चांगली धावसंख्या बनवली जाईल उत्तर अर्धामध्ये तेवढीच गोलंदाजसाठी पोषक धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने कमालीचा फटका आपण पाहिलं गेला फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षण विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झालाय आणि 2 धावा यावेळेस मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले तब्बल 14 या अंकावरती म्हणजे कुठे का होईना डबल सिंगलला प्राधान्य 14 धावा यावेळेस मात्र धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 5 चेंडूवरती किती धावेपर्यंत मजल मारली जाईल वाघेरा बी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावे लागेल. ॲज अ ओपनर म्हणून नितीन गिरा आपण पाहतोय अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठे फटके येत नाही त्याचं कारण आपण पाहिलं गोलंदाजी फार चांगली आहे वाजापूर 3D टीमच्या माध्यमातून.
यावेळेस मात्र फुलटॉस त्यावरती आक्रमण मात्र एलिमिनेशन थोडंसं कमी आहे. लाजवाब झेल टिपला जातोय आणि इथून मात्र पाहावं लागेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टरसाठी मात्र यावेळेस चेक केले जाईल. निश्चित स्वरूपात ऑन स्क्रीनवरती टेक्निकल रूममध्ये साईप्रीजच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल. आपण पाहतो तिसरं पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती कशा रीतीनं रिझल्ट लागेल आपण पाहतोय. प्रेयर डिलिव्हरी असेल आपण पाहतोय. फलंदाज यावेळेस बाद होईल. नितीन गिरा प्रमुख फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या स्थिर राहील आपण पाहतोय तब्बल 14 या अंकावरती. अंतिम षटकातील अद्यापपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि फार चांगली गोलंदाजी मयूर हंबीरच्या माध्यमातून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेवण निरगुडेल आपण पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून एखादा बिगेट एक चांगल्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का? पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावसंख्या 15 या अंकावरती आणि इथून मात्र स्ट्राईक यावेळेस मात्र रोटेट होईल. ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज बबलीला आपण पाहतो डावकरी आताचा एक विस्फोटक फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. मात्र इथून ती वेळ असेल स्वतःला सिद्ध करण्याची कारण आता नाही तर कधीच नाही. जर का इथून या सामन्यातून पराभूत झाला तर तब्बल 365 दिवस या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बबलूच्या बॅटमधून इथून मात्र सुंदर फटका मात्र सेकंड स्लिपमध्ये पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण एक एक चुकी आपल्याला भरपूर मागात पडेल आणि मिळाली एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्यानं 16 धावा धावपलकरती लागले गेल्यात. अद्यापपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फार चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून राहिली गेल्या मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही आणि त्या कारणास्तव इथून मात्र डबल सिंगलवरती प्राधान्य दिले जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज जेवणला आपण पाहतोय एखादा बिगेट एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारेल. मात्र त्यासाठी तो फटका सजवला जाईल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर पंचांचा फिंगर अप आणि फलंदाज मात्र बाद होईल. आपण पाहतोय जेवण बॅक टू द डगआउट. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि अंतिम टार्गेट सेट बॉल अद्याप मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाज मयूर हंबीरला पाहतोय अंतिम स्लॉगरच्या अनामारीच्या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली गेल्या. कारण विचार केला गेला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्या. नितीन गराचा विचार केला गेला अंतिम क्षणापर्यंत जरूर झुंज दिल्या मात्र त्यांना देखील जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबता आलं नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईकवरती अंतिम चेंडूचा सामना करेल किसन मध्ये. मागच्या मॅच मध्ये सलामीसाठी आला होता मात्र यावेळेस रणनीती वेगळी आखली आणि इथून मात्र तब्बल 6व्या क्रमांकावरती किसन मध्ये आपण पाहतोय आणि अंतिम चेंडूचा सामना यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगेल षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 16 धावा. लो स्कोरिंग सामना येणारे 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल.
स्पीडअप घ्यायचं बघा. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल तब्बल 17 धावसंख्येची आपण पाहतोय. चला वाजापूर संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करायची आपण पाहू शकाल. स्पीडअप करा बघा. अंतिम सामना आणि कुठे का होईना जशी धावसंख्या पाहायची होती तशी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. त्याचं कारण राहिल्या गोलंदाजी फार चांगली केली वाजापूर टीमनं आणि फक्त 16 धावसंख्येवरती रोखल्या गेल्या आणि 17 धावेचं टार्गेट यावेळेस मात्र सेट केलं वाघेरा टीमच्या माध्यमातून. मात्र वाघेरा टीमला इथून मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीनं 24 चेंडूमध्ये 32 धावा बनवून दिल्या नव्हत्या चेरोली टीमला, मात्र इथून या 18 चेंडूमध्ये 17 धावा वाचवेल का हे देखील पाहावं लागेल. कारण समोर वाजापूर 3D संघ आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये फार जबरदस्त चांगला खेळ त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. अद्यापर्यंत प्रेक्षक वर्ग मैदान सोडायला तयार नाही आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे सामना रप्यान टप होईल, यात मात्र शंका नाही आहे. कारण समोर देखील तेवढा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो वाघेरा बीज संघ, ज्यांची गोलंदाजी त्यांची ताकद मानली जाते. मात्र इथून पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर सर्कलचा आपल्याला पाहायला मिळेल. गुरुनाथ मधील आपण पाहतोय. जर का या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या खर्च केली, एखाद विकेट संपादित केल्या तर निश्चित स्वरूपात सामना रफ अँड टफ होईल, यात मात्र शंका नाही आहे. मात्र त्यासाठी अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज अमित खैर आणि त्याला साथ दिला संजय बागारे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एकाधी सामना जिंकून दिला. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील लाईन खराब, एटीचा वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाबेनं संघाचा आकडा ओपन होईल. आपण पाहतोय अगोदरच कमी धावसंख्या आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धाबा खर्च केल्या तर कुठे का होईना या स्पर्धेमध्ये आपल्याला मात्र निरोप घ्यावा लागेल, यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा मात्र कमालीचा वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू सांगता अशा रीतीनं चेंडू फेकणं तेवढंच गरजेचं राहील, कारण एक एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल आणि जर का फलंदाज दबावाखाली आला तर निश्चित स्वरूपात विकेट पडण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुटवरचा वापर, यावेळेस मात्र अप्रतिम चेंडूची सफर आणि इथून मात्र डॉट चेंडू सलगचा दुसरा आपण पाहतोय. पहिला चेंडू जरूर खराब फेकला, मात्र त्यानंतर हे 2 चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो गुरुनाथच्या माध्यमातून. कारण कमबॅकिंग षटक अत्यंत गरजेचं राहील जर का फाईट मैदानाच्या आतमध्ये द्यायचे असेल. अंतिम षटकापर्यंत सामना कशा रीतीने जाईल हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतो, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणं गरजेचं होता, मात्र तशा रीतीने पैकी आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि एक सिंगल धाव यावेळेस मात्र कंप्लीट केले गेल्या. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावरती. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि समीकरण आपण जर का पाहायला गेलं थोडंसं बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतं. इथून एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रो जर काही साजेदारी तोडल्या या षटकामध्ये तर चांगली वापसी पाहायला मिळेल, मात्र त्यासाठी प्रयत्न गोलंदाज गुरुनाथला करावे लागतील. अतिशय सुंदर चेंडू, पुन्हा एकदा मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न, यावेळेस मात्र जोखीम आणि रनआउटचा स्वीकार आणि पहिला सफलता, पहिलं सांघिक यश लाभेल वाघेरा बे टीमला आणि पहिला धक्का लागेल वाजेपूर 3D टीमला. आपण पाहतोय दोन धावसंख्येवरती पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये सांघिक यश जरूर लाभला गेला. आपण पाहतो वाघेरा टीमला रनआउटचा स्वीकार ठरला गेला फलंदाज संजय. इंडिया नंबर 3 साठी वन डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश खैर. बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल. गुरुनाथचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत अप्रतिम, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि इथून मात्र पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अतिशय सुंदर पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये लाजवाब गोलंदाजी. जर का या 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेन्स केल्या तर या स्पर्धेतील इतिहास रचला जाईल. या स्पर्धेमध्ये इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे आणि ती संधी मात्र निर्माण केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. का सहजरित्या सामना जिंकला जाईल बॅटिंग करत असताना बाजापूर टीमच्या माध्यमातून, मात्र ते नियतीला मान्य नाही आणि यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती
फलंदाज बाद होईल पहिल्या षटकातील अमित खैर. हा दुसरा धक्का वाजापूर 3D टीमला. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण पाहतोय. वन साइड हिरो कोण असेल आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने पहिले षटक गुरुनाथ न फेकला अप्रतिम गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या 2 आणि त्यामध्ये प्रमुख 2 फलंदाज सलामीर बाद करण्याच्या इशारा आपण पाहू शकाल. आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती निलेश वांगारे आणि त्याला साथ देईल राजेश खैर. नामवंत जोड्या. जर का या जोडीला थांबवण्यात यश आलं वाघेरा बे टीमला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. हे षटक फार निर्णायक राहील. आपण पाहतोय या षटकामध्ये सामन्याचं भविष्य आपल्याला पाहायला मिळेल. सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे देखील या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल आपण पाहतोय 15 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश भगतला आपण पाहू शकाल. जर काही षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र समोर अतिशय दांडगा अनुभव असलेला फलंदाज राजेश खैरला आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहिला गेला. गुडलेन स्पॉटवरती चेंडूचे सफर राहिले गेल्या. चेंडूमध्ये प्रचंड वेग आपण पाहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू संगता एक डॉट चेंडू गोलंदाजासाठी आत्मविश्वास वाढवून जाईल आणि त्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडेल मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यासाठी प्रयत्न करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. जर का आपल्याला यश संपादित करायचं असेल तर इथून प्रयत्न आणि कष्ट जर का प्रामाणिक असतील तर निश्चित स्वरूपात यश आपल्या वाटेला येईल. मात्र त्यासाठी संघर्ष देखील करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा फटका. अप्पर कटचा सुंदर फटका आपण पाहतोय. कॉपीबुक स्टाईलला चेंडूला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार. धावा मिळतील 4. अप्रतिम आपण पाहतोय हा चौकार मात्र कुठे का होईना फलंदाजी करणाऱ्या टीमला दिलासा देऊन जाईल. या चौकाराच्या सैन्य संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 6 या अंकावरती. जर का धाबाचा आपण विचार केला 20 ते 25 धाबा जरी असते ना तरी देखील सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. मात्र हरकत नाही धावा कमी आहेत. मात्र त्यासाठी प्रयत्न देखील केले जातात मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर मात्र सुंदर फटका राजेश खैरच्या बॅटमधून चौकारासाठी आपण पाहिला गेला. आपण पाहतोय यावेळेस मात्र गोलंदाज आपण पाहिला गेला. कमबॅकिंग गोलंदाजी करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने गोलंदाजी आपण पाहतोय कुठे का होईना मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पहिला चेंडू डॉट फेकला असं वाटलं होतं कमबॅक करेल. मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडू चौकार लगवला फलंदाज अमित खैरच्या बॅटमधून राजेश खैरच्या बॅटमधून जो चौकार आला तिथून मात्र कुठे का होईना पूर्णपणे वापसी केली जाते. आपण पाहतो वाजापूर टीमच्या माध्यमातून. गोलंदाज सुरेश यावेळेस मात्र सज्ज होईल. पुन्हा एकदा मात्र अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडूची संख्या म्हणजे कमालीची गोलंदाजी. कारण एक चेंडू डॉट फेकला त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू म्हणजे कुठे का होईना चांगली वापसी पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि अद्याप 11 धावसंख्येची गरज असेल. एक डॉट चेंडू पूर्णपणे सामन्यामध्ये रंग निर्माण करायला आपण पाहतोय आणि त्यासाठी हा सामना मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत असताना त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा या ग्रामस्थ मंडळ धामणे चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज एस्टनच्या मागे बबलूला पाहू शकाल. यावेळेस मात्र चुकी करणार नाही आणि बिग विकेट. तिसरा धक्का लागेल वाजापूर टीमला. आपण पाहतोय 6 या अंकावरती. समीकरण चेंज होत असताना आपण पाहतो 8 चेंडू आणि अजूनही 11 धावसंख्येची गरज असेल. असं वाटलं होतं सामना एकतर्फी जिंकला जाईल वाजापूर 3D टीमच्या माध्यमातून. मात्र मी सुरुवातीला उल्लेख केला होता वाघेरा बे टीमची गोलंदाजी त्यांची ताकद जाणली जाते. कारण अक्षरशः चेरवली टीमला त्यांना 32 धावांपर्यंत रोखलं आणि तिथून जो प्रवास राहिला अद्यापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत लाजवाब खेळ राहिला की आपण पाहतोय. इथून येणारे 8 चेंडू आणि अद्याप 11 धावसंख्येची गरज असेल. या षटकातील हे 2 चेंडू फार निर्णायक राहतील.
जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात अंतिम षटकामध्ये सामना रप्यान टप होईल यात मात्र शंका नाही. या एखादा बेगीट सामना पूर्णपणे वाजापूर टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रमोद बांगारेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅटची टॉप एज बिग विकेट मैदानाच्या बाहेर आल्या पावली माघारी 0 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि सामन्यामध्ये आता यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय वाघेरा बी टीमच्या माध्यमातून. कारण सुरुवात फार चांगली केली. गुरुनाथनं 10 खर्च केला फक्त 2 त्यामध्ये 2 सफलता ज्यानं विजयाची स्वप्न दाखवली वाघेरा बी टीमला आणि ती विजयाची स्वप्न पूर्ण करत असताना अद्यापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुरेश भगतच्या माध्यमातून 5 चेंडू फेकी केलेत. त्याने एक चौकार जरूर बसलाय मात्र त्यामध्ये 2 सफलता देखील आपण पाहतोय. क्या बात आहे. इथून मात्र लो स्कोरिंग सामना होता मात्र सामना हा व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि अद्यापही कंपल्सरी 11 धावसंख्येची गरज असेल. अद्यापही निलेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत बाजापूर टीमच्या पाठीराख्यांना इथून मात्र विजयाच्या अपेक्षा असतील. मात्र त्यासाठी त्याला स्ट्राईक कितपत दिले जाईल हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर हंबीर या वेळेस मात्र दाखल व्हायला आपण पाहतोय तब्बल 6व्या क्रमांकावरती. फार चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं सामना एकतर्फी जाईल मात्र केलेली कमालीची गोलंदाजी वाघेरा बी टीमच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती वर्चस्व गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूची सफर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एलिमिनेशन थोडस कमी आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. सामना अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी 11 धावांची. अप्रतिम संगीत तो जलमय आहे अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बाजापूर 3D टीमच्या माध्यमातून. असं वाटलं होतं समीकरण सोपं होतं. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज होती. एक चेंडू एक्स्ट्रा होता बॉल टू रन समीकरण जर का आपण पाहिलं तर मात्र समीकरण थोडंसं अवघड झालंय. अंतिम 6 चेंडू आणि आता गरज असेल 11 धावसंख्येच्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 6 अंकावरती जाऊन पोहोचल्या. अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आकेश मधील आपण पाहतोय 6 चेंडू वाचवायच्यात 11 धावा आणि वाजापूर टीमला बनवायच्यात 6 चेंडू 11 धावा. इथून पाहावं लागेल बॅटिंग करत असताना सामना जिंकला जाईल का गोलंदाजी करत असताना सामना जिंकला जाईल. कोणता संघ विजय साजरा करेल कोणता संघ दुःखाच्या शाळेमध्ये जाऊन या सामन्यात स्पर्धेतून निरोप घेईल हे देखील पाहावं लागेल. सामन्याचा विचार केला गेला अतिशय दर्जेदार सामना आपण पाहू शकाल. ज्यासाठी प्रेक्षक वर्ग अद्यापर्यंत मॅचचा आनंद घेतात त्यांना देखील इथून मात्र पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाघेरा संघ बघा भरपूर वेळ खर्च करतात. इथून मात्र आपल्याला देखील हा शेवटचा गोल असेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि अंतिम 11 धावसंख्येची गरज असेल. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील हा अंतिम षटक. 6 चेंडू 11 धाब्याची गरज असताना कमालीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण किस्सांच्या माध्यमातून मात्र 2 धावा रोखू शकत नाही. आणि या 2 धाबेना संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती. 5 चेंडू आणि 9 धाबेची गरज अद्यापही. निलेश बांगारीना आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे प्रभावित केलाय मात्र इथून सामना जिंकून देईल का आपल्या टीमला हे देखील पाहावं लागेल. जर का सामना जिंकून दिला तर या सामन्याचा हिरो ठरेल यात मात्र शंका नाही. मात्र गोलंदाज आपण जर का पाहिलं गेला आकेश मध्ये ज्या रीतीने 2 गोलंदाजांना वाघेरा बी टीमला विजयाची स्वप्न दाखवली आहेत ते विजयाचे स्वप्न पूर्ण करेल का गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज आकेश पुन्हा एकदा सज्ज होईल. क्या बात या नशिबाची साथ यावेळेस मात्र बाजापूर टीमच्या बाजूला. पंचांनी यावेळेस आम्हाला घोषित केलाय इट इज अ नो चेंडू आणि इथून मात्र पुढचा चेंडू असेल फ्रीट. या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील. ज्या रीतीने वाघेरा टीमना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी दाखवल्या. अंतिम षटकामध्ये 11 धावा ठेवल्या होत्या आणि इथून हा नो चेंडू. सामन्याचं चित्र बदलवेल का हे देखील पाहावं लागेल. आपण पाहिलं गेला मिळाले एक सिंगल धाव
आणि 9ची 1 म्हणजे टोटल या 2 धावा आपण पाहिल्या गेल्या आणि 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 10 अंकावरती येणारे 5 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाज आपण पाहतोय आकेश मधेला. इथून मात्र प्रेडची संधी असेल, फक्त रनआउटच्या स्वरूपात विकेट दिला जाईल आणि इथून मात्र या संधीचं सोनं करावं लागेल. कारण आज कुठे का होईना संधी चालून आली आहे, ज्या अनुषंगाने 2 षटकामध्ये असं वाटलं होतं सामना पूर्णपणे वाघेरा संघाच्या बाजूने, मात्र त्यानंतर फेकलेला खराब चेंडू आणि इथून मात्र पुन्हा एकदा सामना बॅलन्स आपण पाहतोय. 5 चेंडू आणि अजूनही 7 धावसंख्येची गरज असेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर मात्र अपील जरूर पाहायला मिळाले, मात्र इथून डॉट चेंडू सांगता डगआउटच्या खेम्यामध्ये थोडीशी निराशजनक शांतता आपण पाहतोय. इथून आपण जर का पाहिल्या गेल्या येणारे 4 चेंडू आणि अजूनही 7 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजाला सल्ला मसला देत असताना कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. जिंकला तर एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार. आज तब्बल 10 संघ खेळताना पाहायला मिळाल्या. 8 संघांनी या स्पर्धेतून निरोप घेतला. अद्यापर्यंत 2 संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. दोन्ही टीमच्या बाजूने आपण जर का पाहिल्या गेला सामना मात्र बॅलन्स आपण पाहतोय. जर का या 18 चेंडूमध्ये 17 धाबा डिफेन्स केल्या, हा इतिहास कोणी विसरणार नाही या स्पर्धेमध्ये. अक्रॉस द लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगावला गेलाय, मात्र पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला नशिबाची साथ आणि या खराब क्षेत्ररक्षण जोरावरती मिळतील धाबा 4 आणि या 4 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 14 अंकावरती. आणि आता समीकरण थोडस सोपं असेल. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. बॉल टू रन समीकरण. ज्या ठिकाणी 9 चेंडूला त्या ठिकाणी 2 धाबा, त्यानंतर हा खराब क्षेत्ररक्षण या 4 धाबा. एक चूक वाघेरा टीमला मात्र आज झोप लागू देणार नाही. मात्र त्यासाठी सन्माननीय शिंब्याजी बांगारिया यांच्या माध्यमातून जर का बाजापूर संघ जिंकला तर तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. मागचा सामना जिंकला त्यावेळेस 2000 दिले होत्या, यावेळेस 1500. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. कारण आलेले दर्दी प्रेक्षक त्यांना देखील आपल्या गावासाठी आलेले दर्दी प्रेक्षक त्यांना देखील माहिती असतं सामन्याची किंमत काय असते. ज्यावेळेस सामना हरतो ना त्यावेळेस खेळाडूंपेक्षा दर्दी प्रेक्षकांना दुःख होत असतं आणि त्यासाठी हे बक्षीस लावलं जातं. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकला तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे टोटल आपण जर का विचार केला वाजेपूर टीमसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल अद्यापर्यंत 3500 रुपयाचा कॅश प्राइज लावला गेला आपण पाहतोय. मात्र इथून पाहावं लागेल 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र अप्परकडचा सुंदर फटका, जेलची संधी, प्रयत्न करावे लागतील आणि यावेळेस मात्र विरुद्ध दिशेने लाजवाब प्रयत्न दाखवले. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून हा खराब कॉलिंग आणि यावेळेस सामना जिंकलाय वाजापूर टीमनं. अभिनंदन वाजापूर 3D संघ. कॉंग्रॅच्युलेशन गोस टू सुपर 6 मध्ये जाणारा हा पहिला संघ या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाला. आज पहिला दिवस आहे आणि कृपया करून खेळपट्टीवरती जल्लोष करू नका. आपल्याला जर का जल्लोष करायचा असेल तर खेळपट्टीच्या बाजूला राहून जल्लोष करा, काही हरकत नाही. तर या सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजी करत असताना 4 धावा दिल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या, मयूर आंबीर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला फोटो सेक्शन नंतर घ्या. मयूर आंबीर आपल्याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी त्वरित म्हणजे करते याचं आपण पाहतोय. आणि आजची रात्र अक्षरशः गाजवली आपण पाहतोय. जे वाघोबा वाजापूर 3D टीमनं अप्रतिम खेळ राहिला. अंतिम क्षणापर्यंत या स्पर्धेमध्ये या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्या संधीचं मात्र सोनं केलं गेलं आपण पाहतोय. आणि सामन्याचा सामनावीर मयूर ठरलाय आपण पाहतोय.